रात्रीचे 10:30 वाजले होते. जेवण भांडी आटपून मिताली तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली. कोमट तेलाने सासूच्या पायांना मालिश करू लागली. शशिकला हसत म्हणाल्या, "अगं मिताली, तू माझी खरंच किती काळजी घेतेस ग. आता मला पूर्वीपेक्षा खूप बरं वाटतं. थोडं चालायला पण येत आहे." त्यावर मिताली मंद हसली आणि म्हणाली, "आई, ही चांगलीच गोष्ट आहे मग. लवकर बऱ्या व्हा म्हणजे तुम्हाला छान फिरता येईल सगळीकडे." शशिकला म्हणाल्या, "मिताली, आता तूही आराम कर जाऊन. खूप उशीर झालाय. एकतर तू दिवसभर खूप काम करत असतेस." 5 महिन्यांपूर्वीच मिताली लग्न करून या घरात आली होती. या 5 महिन्यात तिने तिची नोकरी आणि घरातील कामेही चांगल्या प्रकारे सांभाळली होती. सून घरी आल्यापासून शशिकलाच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा होत होती. मैत्रिणींनो, ही एक कौटुंबिक कथा आहे. या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की लग्न झालेली नणंद जेव्हा माहेरी घरी येते तेव्हा वहिनी ऑफिसला गेलेली असते. हे पाहून नंदेच्या तळपायाची आग मस्तकात जाते. वहिनीला आत्ताच्या आत्ता कामावरून बोलावून घे असं तिच्या आईला सांगते. त्यावर आईचं उत्तर काय असेल हे पाहण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. शशिकला यांच्या नवऱ्याचे दुसऱ्या बाईबरोबर प्रेमसंबंध होते. त्यामुळे ते घर सोडून कधीच निघून गेले होते. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी शशिकला यांच्यावरच होती. अशातच त्यांना 6 वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. मुलगी सेजलने घराची सर्व जबाबदारी घेतली. सेजलचे लग्नाचे वय झाले होते. तिचा धाकटा भाऊ कॉलेजमध्ये शिकत होता. सेजलसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले, पण सेजलने लग्न करण्यास नकार दिला. कारण तिला वाटले की जर ती लग्न करून निघून गेली तर आईची काळजी कोण घेईल. जवळपास 6 वर्षे सेजलने घर सांभाळले होते. तिचा धाकटा भाऊ विवेक शिक्षण पूर्ण करून आता कमावू लागला होता. तेव्हा शशिकला यांनी सेजलला समजावून सांगितले, "हे बघ, उद्या पुढे जाऊन विवेकचेही लग्न होईल. सून आल्यावर ती घराची चांगली काळजी घेईल. तो त्याच्या संसारात रमून जाईल. त्यामुळे तूही लग्न करून तुझा संसार थाटायला हवा. आत्ताच बघ, तुझं वय 32 झालंय. अजून वय वाढलं की लग्न जमवायला कठीण होईल. मला तुझ्या भविष्याची खूप काळजी वाटतेय. माझं कसंही होईल, पण तू तुझं आयुष्य वाया घालवू नकोस." त्यानंतर सेजल लग्नाला तयार होते. आता शशिकला सर्व नातेवाईकांना सेजलसाठी चांगला मुलगा शोधायला सांगतात. सेजलसाठी सुनीलचं स्थळ आलं. मुलगा चांगला IT कंपनीत नोकरीला होता आणि पगारही चांगला होता. शशिकला यांची एकच इच्छा होती की मुलीने त्यांच्या आजारपणात खूप कष्ट केले. लग्नानंतर तिला सुख मिळावे. अशातच मितालीचं स्थळ विवेकसाठी आलं. एकाच दिवशी एकाच मंडपात दोघांचे लग्न झाले. मुलीला निरोप देताच सून घरी आली होती आणि सून इतकी चांगली होती की तिने येताच सर्व जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळल्या. मिताली लग्नाआधीपासूनच नोकरी करत होती. तिने आधीच सांगितलं होतं की मी लग्नानंतर घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या शशिकला यांची काळजी घेईल, पण नोकरी सोडणार नाही. तिने दिवसा तिच्या सासूची काळजी घेण्यासाठी सोनीला कामावर ठेवले. रात्री ती स्वतः त्यांची काळजी घ्यायची. 3 महिन्यातच शशिकला स्वतः चालायला लागल्या आणि स्वतःचे काम स्वतः करू लागल्या. म्हणून तिने सोनीला कामावर येऊ नकोस असं सांगितलं. आता फक्त सकाळी आणि संध्याकाळी घरातील कामासाठी मोलकरीण येत असे. डॉक्टरांनीही त्यांना स्वतःचे काम स्वतः करायला सांगितले. म्हणून शशिकला स्वतःही काम करायच्या, चालायचा प्रयत्न करत होत्या. शशिकला या खूप आनंदी असायच्या, कारण त्यांची तब्येत वेगाने सुधारत होती. 1 आठवड्यानंतर सेजल पहिल्यांदाच माहेरी राहायला आली. तिला यायला रात्रीचे 11 झाले होते. त्यामुळे सगळेच थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारून लगेचच झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सेजल उशिरा उठली. उठल्यानंतर ती स्वयंपाकघरात आली. तेव्हा तिने पाहिले की तिची आई दुधाचे भांडे उचलून फ्रीजमध्ये ठेवत आहे. हे पाहून सेजल म्हणाली, "आई, तू स्वयंपाकघरात काम करत आहेस?" तेव्हा शशिकला म्हणाल्या, "हो बाळा, स्वयंपाकघरात सामान थोडं इकडे तिकडे पडलं आहे, म्हणून मी ते नीट ठेवत होते. तू उठलीच आहेस तर स्वतःसाठी चहा बनव." हे ऐकून ती रागाने भडकली आणि म्हणाली, "वहिनी घरात असताना मी चहा का बनवू?" मग शशिकला म्हणाल्या, "मिताली ऑफिसला गेली आहे." सेजल परत रागाने भडकली आणि म्हणाली, "वहिनीला माहित होतं की मी माझ्या माहेरी आली आहे, मग तिने ऑफिसमधून सुट्टी का घेतली नाही?"
इतक्या सकाळी ऑफिसला जाण्याची काय गरज होती? वहिनी काम करते, पण याचा अर्थ असा नाही की ती तिच्या सासूला आणि नंदेला मोलकरीण म्हणून ठेवेल. मी माझ्या आईवडिलांच्या घरी माहेरी इतक्या दिवसातून आली आहे आणि माझ्या पाहुणचारापासून वाचण्यासाठी ती ऑफिसला गेली. आई, तू बहिणीला ताबडतोब फोन करून सांग की आत्ताची आत्ता सुट्टी घेऊन घरी ये, नाहीतर मी तिला या घरातून हाकलून देईल. शशिकला सेजलला समजावत म्हणाल्या, सेजल, तू या घराची मोठी मुलगी आहेस. मला माहित आहे की तू वेळेआधीच या घराची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती. तुला सुनेपेक्षा घरकामाचे जास्त ज्ञान आहे, पण तू याचा देखील विचार कर की तूही कोणाच्या तरी घरची सून आहेस. तुझ्याशी तुझ्या नंदेने असं वागलं तर तुला तिथे राहायला आवडेल का? लग्नानंतर मुलीने माहेरच्या गोष्टी ढवळाढवळ करू नये. सून घरासोबतच तिची नोकरीही सांभाळते आणि माझीही काळजी घेते. मला माझ्या सुनेबद्दल कोणतीही तक्रार नाही. जेव्हा मी काम करण्याच्या वयाची होते तेव्हा मी अंथरुणावरच राहिली. आता मी हळूहळू बरी होत आहे, म्हणून मला सुद्धा काम करून थोडं बरं वाटतं. डॉक्टरांनी मला काम करायला सांगितलं, त्यानेच माझा थोडा व्यायामही होईल, म्हणूनच मी स्वतःहूनच जमेल तेवढी हालचाल करते. नाहीतर माझी सून मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. जर माझी सून तिच्या नोकरीसोबत घर व्यवस्थित सांभाळू शकते तर त्यात काय हरकत आहे? आणि मी तुला फक्त 1 कप चहा तर बनवायला सांगितला, म्हणून तू इतकी रागवलीस. तू स्वतःसाठी 1 कप चहा बनवू शकत नाहीस का? तुला नसेल जमत तर मी बनवते तुझ्यासाठी चहा. यात इतकं वाईट वाटण्यासारखं काय आहे? सुनेने तुझ्या आवडीची पनीरची भाजी बनवली आहे. तिने तुला नाश्त्यासाठी ढोकळा बनवला आहे. माझ्यासाठी खिचडी बनवली आहे आणि तसंच चपाती आणि पुलावही बनवून गेली आहे. हे सर्व काम संपवून ती ऑफिसला गेली आहे, म्हणून मी उरलेले छोटे काम करत होते. जर तुला वाटत असेल की मीही काही काम केले आणि तू चहा बनवला तर आपण तिची मोलकरीण होऊ, तर मग तूच मला सांग, मिताली काय आपली मोलकरीण आहे का? आज ती पहाटे 4 वाजता उठून इतकं सगळं काम करून गेली आहे. तुझ्या आवडीचा नाश्ता आणि जेवण बनवून गेली आहे, पण तुला तिची अजिबात किंमत नाही. असं बोलत असताना शशिकला यांच्या आवाजात राग दिसू लागला. त्यामुळे सेजल गप्प झाली, पण सेजलला वाईट वाटू लागले की आईने उलट तिला 4 गोष्टी सुनावल्या. ती म्हणाली, आई, मी फक्त तुला आराम भेटावा म्हणून बोलत होती. तू मला हे सर्व का ऐकवत आहेस? शशिकला थोडा वेळ थांबल्या आणि म्हणाल्या, बघ सेजल, मला मान्य आहे की तू नेहमीच माझ्या चांगल्यासाठी विचार करतेस. तुला माझी खूप काळजी वाटते, पण तू हेही विचार करायला हवा की माझ्या सुनेची स्वप्ने चिरडून तिच्या इच्छा दाबून मी कधीही आनंदी राहू शकणार नाही. जर मी तिला काम करण्यापासून रोखलं तर माझ्याशी कधी प्रेमाने वागेल का ती? माझी सून काही तास घरी राहिली तरी त्या वेळेत ती माझ्याशी प्रेमाने वागते. मला अशी सून नको आहे जिला मी दिवसभर घरात बांधून ठेवेन आणि आमच्यातील नाते कटुतेने भरेल. मला माझ्या सुनेविरुद्ध कोणतीही तक्रार नाही आणि तूही तिच्याबद्दल काहीही चुकीचा विचार करू नको, अशी माझी इच्छा आहे. आणि सेजल, तुझ्या मनात द्वेषाचे एक जरी बीज पेरले तर ते छोटे बीज इतके मोठे झाड होईल की भविष्यात तुला तुझ्या नात्यांपासून वंचित ठेवेल. उद्या मी या जगात नसेल तेव्हा तुझं माहेर हे तुझ्या वहिनीमुळेच असेल. त्यामुळे तुमचं नातं कसं निर्माण करायचं हे तूच ठरव. हे ऐकून सेजलचे डोळे अश्रूंनी भरले आणि तिने आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, असे बोलू नकोस. तू हवी आहे आम्हाला. तुझ्या सोबतच तर आम्हाला आमचा आनंद शोधायचा आहे. जसं आज तू मला माझी चूक लक्षात आणून दिलीस, तसंच मला तुझे बोट धरून पुढचे आयुष्य जगायचे आहे. यापुढे आम्हाला सोडून जाण्याबद्दल बोलू नकोस. शशिकला यांनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, ठीक आहे, ठीक आहे, चल, मी तुझ्यासाठी चहा बनवते. मिताली म्हणाली, नको आई, राहू दे तू. मीच आलं घालून मस्त चहा बनवते आपल्या दोघींसाठी. असं म्हणत ती आलं आणि वेलची बारीक करून चहा बनवू लागली. शशिकला यांना मनातून अजूनही काळजी वाटत होती की सेजल आणि सुनेच्या नात्यात कटुता आली तर. पण जेव्हा संध्याकाळी मितालीची ऑफिसमधून परतण्याची वेळ झाली तेव्हा सेजल स्वतःहून स्वयंपाकघरात गेली आणि तिने पटकन चहासोबत कांदा भजी बनवायला सुरुवात केली. शशिकला या स्वयंपाकघरात आल्यावर ती हसत म्हणाली, आई,
वहिनीची ऑफिसमधून यायची वेळ झाली आहे, म्हणून मी लवकर चहा आणि नाश्ता बनवते. मग आपण एकत्र बसून थोडा वेळ घालवू आणि मी वहिनीला जेवण बनवण्यास मदत करेन. तू काळजी करू नकोस, शशिकला हसत हसत म्हणाल्या. मला माहित होतं की माझी मुलगी हुशार आहे आणि मी तिला एकदा समजावून सांगितल्यावर ती समजून घेईल. असं म्हणत त्यांनी सेजलच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मग सेजलचे डोळे आनंदाने ओले झाले. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की प्रत्येक सून ही फक्त घरकामाची मशीन नसते, तर ती सुद्धा नवीन स्वप्ने घेऊनच सासरी येत असते. जर कुटुंबाने तिला तिच्या कामात साथ दिली तर ती तिचे कुटुंब तसेच तिचे भविष्य अतिशय चांगल्या पद्धतीने घडवू शकते. आदर आणि सहकार्याने नाती मजबूत होतात आणि घर एक कुटुंब बनते. सुनेला समजून घेण्याची जबाबदारी ही सासरच्या लोकांची असते. आज शशिकला ताईंनी मुलीची वेळीच कान उघडणी केली, म्हणूनच ननंद आणि भावजाईचे नाते टिकून राहिले. नाहीतर नात्यात कटुता यायला वेळ लागत नाही. शशिकला ताईंसारखी सासू प्रत्येक घरात असेल तर घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.